विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या। त्यांनी आज पोलीस महानिरीक्षक कार्यालयात कोल्हापूर परिक्षेत्र आणि इतर कार्यालयातील अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष बैठक घेतली। या बैठकीमध्ये त्यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना महिला सुरक्षा संबंधीच्या सूचना दिल्या आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ अशी रोखता येईल यासंबंधी चर्चा केली गेली। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधत सर्व महिला पोलीस अधिकाऱ्यांशी आज बैठक पार पाडली। तर या बैठकीमध्ये महिला सुरक्षा संबंधी सर्व चर्चा झाल्या असल्याचं सांगितलं जातंय। तर अत्याचारग्रस्त महिलेशी कशा प्रकारे वागणूक केली पाहिजे या संबंधी देखील सूचना केली असल्याचं सांगितलंय। तर चला पाहूया तर काय म्हणतायत नीलमताई गोरे। काय आणखीन यामध्ये करावं लागते असं दिसतंय? एक तर पहिलं म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे ग्रामीण या सर्व ठिकाणी अपहरण मुलींचं याचं मोठ्या प्रमाणे याची आकडेवारी डिसेंबर महिन्यामध्ये अधिकृतरित्या समोर आलेली होती। त्यातल्या 50% मुली आजही जरी बेपत्ता असतील तर त्या मिळाल्या असतील तरीसुद्धा मी महत्त्वाची आज जी सूचना पहिली केली की ज्या कारणामुळे मुलगी घरातून निघून गेलेली आहे किंवा तिचं अपहरण झालेलं आहे त्याच्या मूळ कारणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा। मुलींना आणलं बरोबर आहे, परंतु आणल्यानंतर परत तोच माणूस संसर्गात त्यांच्या असेल किंवा त्यांची दिशाभूल होत असेल किंवा घरामध्ये काही वेळेला सावत्र आईवडील असतात, मारहाण होत असते, अशा अनेक कारणांच्यामुळे मुली निघून जातात ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून बेपत्ता होण्याच्या कारणांवरती पोलिसांनी काम करावं हे एक सांगितलं। दुसरं, पॉक्सो किंवा लहान मुलींच्या अत्याचाराच्या ज्यावेळेला घटना त्यांच्यावर गंभीर असे गुन्हे त्यांच्या विरोधात घडत आहेत तर त्यावेळेला जेव्हा गृहभेटीसाठी किंवा त्या स्पॉटच्या चेक करायला जातात तेव्हा बहुतेक वेळेला पोलीस खाकी ड्रेसमध्ये त्यांच्याच गाड्या घेऊन गेलेल्या दिसतात आणि गाड्यांचा मोठा त्या ठिकाणी काफीला जाताना दिसलं की आपोआपच कळतं की हा तो स्पॉट आहे। त्यामुळे साध्या वेशामध्ये कमी संख्येने आणि साध्या गाड्यांच्यामध्ये जावं आणि त्याचे शक्य तेवढं गोपनीयता ठेवावी जेणेकरून ते घर आणि ती मुलगी आयसोलेट होणार नाही। तसंच नवीन जी दंडसंहिता आली आहे त्यानुसार लवकर चार्जशीट हो किंवा उशिरा हो, चार्जशीट झालं की केस होईपर्यंत रोज शक्य झालं नाही तरी दर महिन्यामध्ये त्या मुलीला केसची प्रगती कळली पाहिजे, तिच्या कुटुंबियांना कळलं पाहिजे की तारीख कधी येणार आहे आणि त्यानुसार त्यांची मानसिक तयारी करत राहिली पाहिजे। साक्षीदार संरक्षण कायद्याचं तंतोतंत पालन जर का झालं म्हणजे मग कोर्टामध्ये जातानासुद्धा त्या मुलींना साध्या वाहनातून व्यवस्था केली, साध्या वेशातले महिला पोलीस गेले तर मला असं वाटतं हे कुटुंब खचणार नाही आणि आपली दोषसिद्धी जी आहे ती वाढू शकेल। आणि या SOPs स्वतः महावरकर होते तिथे, त्यांनी सांगितलं की SOPs असल्या तरी त्याचं तंतोतंत पालन झालं पाहिजे अशाही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। याखेरीज शाळांच्यामध्ये मुलींना जेव्हा वॉशरूमला नेलं जातं स्वच्छतागृहांमध्ये त्याला एकच मुलगीला एकट्याला सोडण्यापेक्षा दोघींना जर का बरोबर गेल्या तर आपोआपच सोबतीचा एक प्रश्न सुटेल। त्याखेरीज मी महिला पोलिसांना सांगितलेलं आहे की तुम्ही गुड टच आणि बॅड टच याच्या संदर्भात ज्या शाळेत जाता त्याला प्रत्येक मुलीशी बोलणं शक्य होत नाही, पण 10 मुलींच्या पाठीमागे एक मुलगी असं एक सखी आणि अशा थोड्या मॉनिटरसारख्या मुली तयार केल्या तर अगदी 1000 मुलींच्या शाळेमध्ये 100 मुलींशी बोलल्या तरी त्या मुलींकडून जे काही हितगुज एकमेकीच्याकडे जातं ती माहिती आपल्याकडे पोलिसांकडे सहजगत्या आणि भीती न वाटता मुली सांगू शकतील हे मला इथे सांगावंसं वाटलं। बी समरी कुठल्याही केसमध्ये दंडसंहितेत सांगितलेलं आहे की कुठलीही केस आता बी समरी करून दाखल करता येणार नाही, फाईल होणार नाही। मी सांगितलेलं आहे की गेल्या 1 वर्षामध्ये या परिक्षेत्राच्यामध्ये ज्या बी समरी झालेल्या आहेत काही वेळेला तर साक्षीदार सापडला नाही किंवा तक्रार करणारीच व्यक्ती आली नाही म्हणून बी समरी केली जाते, तर अशांचं परत पुनर्निरीक्षण करून ते रिओपन करा वेळ पडल्यास अशा प्रकारे मी बी समरीचं संदर्भामध्ये निर्देश दिलेले आहेत। आणि हॉस्पिटल्समध्ये जिथे या सर्व्हायवर्सना ठेवतात पॉक्सो किंवा रेप विक्टिम्स तर काही शहरांच्यामध्ये त्यांना बाळंतिणीच्याच वॉर्डमध्ये ठेवलं जातं आणि संपूर्ण बाळंतिणीच्या वॉर्डला माहिती असतं की ही रेप विक्टीम आहे किंवा ही पॉक्सोची विक्टीम आहे, तर त्याच्यासाठी सेपरेट कक्ष जर का झाले रूम सेपरेट किंवा निदान पडदे लावून तिची एक वेगळी अशी व्यवस्था असेल जेणेकरून तिचा चेहरा तिचे नातेवाईक सगळ्यांना असं समोर जाहीर जगाच्या होणार नाही, तर तशी पण सूचना मी दिलेली आहे की पोलिसांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि याच्याबद्दलचा आढावा परत लेखी पण मी काही केसेस आज कोल्हापूरमधल्या 10 केसेस परत त्यांच्या निदर्शनाला आणल्या
आणि त्याचा लेखी आढावा परत मी त्यांच्याकडून मागितलेला आहे. चीनमध्ये सध्या धुमाकूळ घालणारा HMPV या रोगाने भारतात देखील शिरकाव केलाय. आपल्या समाजात अशा परिस्थितीचा गैरफायदा घेणारे अनेक लोक असतात. ते या रोगामुळे मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य असून लोकांनी घाबरून जाऊ नये. तसेच ज्यांना याची लागवण झाली आहे त्यांनी योग्य तो उपचार घेऊन तसेच जनतेने काळजी करू नये पण दक्षता घ्यावी असं आवाहन नीलमताई गोऱ्हे यांनी केलंय. तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे या कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी हे वक्तव्य केलंय. तर या संदर्भामध्ये शासनाने पूर्णपणाने ॲडवायझरी जाहीर केलेली आहे आणि त्याच्यानुसार कोविडच्या वेळेला आपण ज्या दक्षता घेत होतो त्याच प्रमाणामध्ये त्यासारख्या बहुतेक दक्षता आहेत त्यामधल्या ज्या आहेत त्या. पण हा आजार झाला आहे की नाही याची कुठली तपासणी करायला लागते ते मात्र अजून स्पष्ट नाही आहे. तर मी स्वतः या संदर्भामध्ये आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांकडे विचारणा करणार आहे की स्वतःला झालेला ज्यांना त्रास असेल तर ती साधी सर्दी आहे का हा वेगळा काही आजार आहे हे कळण्याच्या दृष्टिकोनातून लॅबॉरेटरीज किंवा कुठे व्यवस्था आहे किंवा त्या तपासणीचं काय नाव आहे हे कळलं तर लोक ते करून घेतील. दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये परिस्थितीचा गैरफायदा घेणारे खूप लोक आहेत. त्यामुळे लोकांनी कुठली दिशाभूल होता कामा नये. या आजारामुळे मृत्यूचं प्रमाण जे आहे ते नगण्य आहे, जवळजवळ नाहीच आहे आणि त्याच्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. परंतु ज्यांना संसर्ग झालेला आहे तर त्यांचा तो संसर्गाचा प्रसार होऊ नये या दृष्टिकोनातून जेवढे काळजी घेता येतील तेवढं चांगलं राहील असं मला वाटतं. आणि म्हणून या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय आहे याच्यावरती सुद्धा WHO ज्याला स्पष्टता देईल किंवा आपल्या देशामधले जे तज्ज्ञ अजून काही सांगतील त्याप्रमाणे आपण पुढे त्याचं पालन करायला हवं. कोविडमुळे पुण्यामध्ये म्हणजे मोठ्या सिटीमध्ये पहिले रुग्ण सापडले. आता हा चायनातून डायरेक्ट आता बेंगलोरमध्ये सापडला. महाराष्ट्रामध्ये दक्षता घेण्यासाठी मुख्यमंत्री किंवा यांच्याशी काही बोलणं झालं, मीटिंग वगैरे काही होणार आहे? नाही, या संदर्भात काही बोलणं झालेलं नाही आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये सगळी जी ॲडवायझरी असते याला दोन ॲक्ट लागू आहेत. बघा, आपल्याला माहिती देऊ इच्छिते मी. एक म्हणजे एपिडेमिक ॲक्ट आहे आणि दुसरा असतो डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट. तर एपिडेमिक ॲक्ट हा केंद्रातूनच लागू होतो आणि त्यामुळे केंद्रातून झाल्यावर तो राज्यांनी लागू करायचा की नाही याच्याबद्दलचा निर्णय हा राज्य घेतं. परंतु एपिडेमिक ॲक्टच्या नुसार जोपर्यंत राज्यांना सूचना वेगवेगळ्या स्टेजवरती दिल्या जातात, वेगवेगळ्या टप्प्यांनी दिल्या जातात आणि म्हणून याच्या संदर्भातली अगदी अतिशय चांगली कार्यपद्धती कोविडच्या काळामध्ये तयार झालेली आहे. त्यानुसार सगळं पालन राज्य सरकारकडून होईल आणि यामध्ये आज माननीय मुख्यमंत्री इथे कोल्हापूरमध्येच आहेत तर ते त्याबद्दलची योग्य ती कारवाई करतील. आरोग्यमंत्री कोल्हापूरचेच आहेत. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथजी शिंदे यांनी कोविडच्या काळामध्ये प्रचंड स्वतः काम केलेलं आहे आणि त्यामुळे अत्यंत अनुभवी असं या बाबतीतलं सरकार आहे. त्यामुळे जनतेने काळजी करू नये परंतु दक्षता घ्यावी असं माझं त्यांना आवाहन आहे.